कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण बुद्धिमत्तेचे पण लेक्चर घेऊन येणार आहोत, तर आजपासून आपण बुद्धिमत्तेचे लेक्चर चालू करत आहोत. तर बघा, आत्तापर्यंत आपण गणिताचे 12 टॉपिकवरचे लेक्चर घेतलेले आहेत आणि बुद्धिमत्तेचा एकच टॉपिक कंप्लीट आहे. तर इथून पुढे आपण बुद्धिमत्तेचा वर्गीकरण हा टॉपिक कंप्लीट करणार आहोत. तर चला वेळ न घालवता चालू करूया. चालू करण्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची की जो आपला ॲप्रोच असणार आहे तो कसा असणार आहे. तर बघा, बुद्धिमत्तेचा वर्गीकरण हा जो टॉपिक आहे त्यामध्ये वर्गीकरण म्हणजे काय तर ते आपल्याला बघावं लागतंय. तर प्रश्न बघा, पुढील प्रश्नातील पर्यायात 3 पदांचा त्यामधील सारखेपणामुळे एक गट बनतो. म्हणजे 3 गोष्टी सारख्यात, म्हणजे साम्य आपल्याला शोधायचं आहे. साम्य सापडलं की वेगळ्या गटात न बसणारा ऑटोमॅटिक बाहेर पडेल आणि ते आपल्याला शोधायचं आहे, ते उत्तर लिहायचं आहे. तर आपल्याला काय करायचं की साम्य काय आहे. तर चला, आणि दुसरी गोष्ट, साम्य शोधत असताना मग यामध्ये लावायच्या कोणत्या कोणत्या गोष्टी, लॉजिक कसं वापरायचं, आपल्याकडे जेवढं नॉलेज आहे त्या नॉलेजमधून हे प्रश्न सुटत आहेत का, तर ते बघायचं असतं. तर चला चालू करूया. बघूया आपण. गुण दोष. गुण म्हणजे तो खूप गुणी मुलगा आहे, म्हणजे तो चांगला मुलगा आहे, आणि दोष म्हणजे तो वाईट मुलगा आहे. ठीक आहे, म्हणजे गुण आणि दोष एकमेकाच्या कसे आहेत, विरुद्धार्थी आहेत. आवक. आवक म्हणजे काय, पैसे येणे त्याला आपण आवक म्हणतो, आणि पैसे जाणे त्याला जावक म्हणतो. बँकेत आवक जावक असतं बघा. अक्कल काय, म्हणजे खूप अक्कल आहे त्याला, म्हणजे तो कसा आहे, हुशार आहे. अक्कल आणि हुशारी हे कसे आहेत, हे समान शब्द आहेत बघा. आणि हे शब्द कसे आहेत, आवकच्या विरुद्धार्थी जावक, गुणच्या विरुद्धार्थी दोष, उच्चच्या विरुद्धार्थी नीच, हे आपल्याला विरुद्धार्थी शब्द दिसत आहेत. फक्त अक्कल हुशारी हा शब्द आपल्याला समानार्थी दिसतोय. त्याच्यामुळं गटात न बसणारा काय येईल, तर तो येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा, संधिवात, कॉलरा, हिवताप, इन्फ्लुएन्झा. आता मला सांगा की आपल्याला इन्फ्लुएन्झा माहीत नाही. ठीक आहे, आपल्याला संधिवात, कॉलरा, हिवताप तरी माहिती आहे. हो माहिती आहे. मग मला सांगा, कॉलरा असे म्हणतात बघा, कॉलराची साथ आली आणि खूप लोकांना कॉलरा झाला असं म्हणतात. हिवतापाची साथ आली, ज्यावेळेस पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये मच्छर वाढतात आणि हिवतापाची साथ येते, कॉलराची साथ येते. म्हणजे आता संधिवात, तुम्ही मला सांगा संधिवात म्हणजे काय, हाडं दुखणे. म्हातारा झालं माणूस की त्याची हाडं दुखायला लागतात, ते काय संसर्गजन्य आहे का, की डास चावल्यामुळं, पाणी पिल्यामुळं संधिवात होतो का, तर नाही होत. म्हणजे संधिवात हा संसर्गजन्य रोग नाही, हा संसर्गजन्य रोग नाही. बाकीचे हे दोन कसे संसर्गजन्य आहेत, म्हणजे संधिवात संसर्गजन्य नाही, म्हणजे इन्फ्लुएन्झा पण संसर्गजन्यच रोग आहे. जरी आपल्याला इन्फ्लुएन्झाबद्दल माहिती नसेल तरी आपण 2 पर्याय जरी आपल्याला सारखे मिळले तरी आपण तिसरा पर्याय हा वेगळा काढू शकतो. आता पुढे बघा, दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनी, आंतरजाल, ईमेल. आता भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, ईमेल आपण बघा मोबाईलवरून संभाषण करू शकतो, आंतरजालवरून आपण मेसेज पाठवून दुसऱ्याशी संभाषण करू शकतो, ईमेलवरून आपण मेसेज पाठवतो, संभाषण करू शकतो. पण दूरचित्रवाणीतून फक्त आपण चित्र बघू शकतो. आपण टी व्ही जी असते आपली, टी व्हीवर जे आपण चित्र बघतो त्याने आपण संभाषण करू शकतो का पुढच्या व्यक्तीसोबत, नाही करू शकत. त्याच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट करू शकत नाही, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया आपण, वस्त्र, पाट, कापड, वसन. आता मला एक गोष्ट कळली की वस्त्र आणि कापड हे 2 समानार्थी शब्द आहे. वस्त्र निकेतन, कपड्यांच्या दुकानात पण नाव असतात बघा, वस्त्र निकेतन. कापड आणि वस्त्र समानार्थी आहे. मग राहिला वसन आणि पाट. आता मला वसन हा शब्द माहीत नाही की कापडचा समानार्थी आहे का नाही माहीत नाही, पण मला हे नक्की माहिती की पाट हा शब्द कापडचा समानार्थी शब्द नाही. ठीक आहे, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. जरी आपल्याला 2 पर्याय कळले तरी आपल्याला उत्तर काढता येतं. वसन हा कापडचा समानार्थी शब्द आहे. पुढे बघा, रोम, बर्लिन, हॅम्बुर्ग, म्युनिक. आता मला सांगा, यातील आपण
नावच ही खूप कमी वेळा ऐकलेली आहेत. ही बाहेरच्या देशात जाण्यास तर आतापर्यंत काही योग आलेला नसेल खूप जणांचा. मग आता येथे लक्षात घ्या की आपल्याला रोम फक्त माहिती बघा की इटलीची राजधानी, रोम ही इटलीची राजधानी आहे. मग बाकीचं आपल्याला काय माहिती आहे? बर्लिन माहिती आहे, हॅम्बुर्ग माहिती का म्युनिक माहिती. तर रोम हे शहर जर आपण विचार केला तर रोम हे शहर ऐतिहासिक आहे. रोममध्ये खूप जुना इतिहास आहे. आणि जरी आपल्याला रोम माहीत असेल तर आपण फक्त रोम उत्तर मारून यायचं. बर्लिन, हॅम्बुर्ग, म्युनिक हे जरी माहीत नसलं तरी चालेल. आपल्याला जे ओळखीचं वाटतंय ते नावच आपण उत्तर लिहायचं. आता तुम्हाला सांगतो की बर्लिन, हॅम्बुर्ग आणि म्युनिक हे जर्मनीमधील शहरं आहेत. हे कुठली शहरं आहेत? हे जर्मनीमधील सिटीज आहेत. आणि रोम हे इटलीमधील आहे म्हणून उत्तर रोम येईल. पण आपल्याला सहसा खूप साऱ्या मुलांना रोम हे शहर माहिती आहे पण खालची शहरं माहीत नाहीत. त्याच्यामुळे रोम हे उत्तर द्यायचं. आता इथे जर बघितलं, जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेजबहादूर सप्रू, रवींद्रनाथ टागोर. आता तुम्ही थोडाफार इतिहास वाचलेला असेल तर तुम्हाला हे माहीत असेल की जवाहरलाल नेहरू कोण होते? तर ते वकील होते. ते होते वकील. ठीक आहे. तेजबहादूर सप्रू पण वकील होते. रवींद्रनाथ टागोर काय होते? रवींद्रनाथ टागोरांनी आपलं जनगणमन लिहिलेलं आहे. म्हणजेच की हे वकील तर नव्हते. हे कोण होते मग? रवींद्रनाथ टागोर हे साहित्यिक होते, हे आपल्याला दिसून येत आहे. पण बाकीचे हे जे लोक आहेत, जवाहरलाल नेहरू, भुलाभाई देसाई, तेजबहादूर सप्रू, तर हे कोण होते? कायदे पंडित होते. म्हणजेच वकील होते. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर. पुढील प्रश्न बघूया आपण. जानेवारी, नोव्हेंबर, जून, सप्टेंबर. आता यामध्ये वेगळं काय काढणार? यामध्ये पहिली तर गोष्ट करायची आपण दिवस बघायचे. मग बघायचे की जानेवारी महिन्यात किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत. नोव्हेंबर महिन्यात किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. जून महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. सप्टेंबर महिन्यात किती दिवस आहेत? 30 दिवस आहेत. म्हणजे फक्त जानेवारी महिन्यात 31 दिवस आहेत म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया. पितळ, कांस्य, कथील, पोलाद. आता हे 2 किंवा 3 धातूंनी मिळून बनलेलं आहे. हे पण 2 किंवा 3 धातूंनी मिळून बनलेलं आहे. पण हा प्युअर मेटल आहे. कथील नावाचा मेटल मिळतो. पण पितळ हे बनवावं लागतं आपल्याला 2 धातू मिळून पितळ बनवावं लागतं. कांस्य पण 2 धातू मिळून बनवावं लागतं. पोलाद पण आपल्याला धातूंच्या मिश्रणापासून बनवावं लागतं. म्हणजे हे काय आहेत? हे ॲलॉयज आहेत. आपण काय म्हणतो? 2 किंवा 3 धातूंच्या मिश्रणाला ॲलॉय म्हणतो. आणि हे काय आहे? हे प्युअर मेटल आहे म्हणून उत्तर काय येईल? कथील, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. इटली, आताच बघितलं आपण. इटलीची राजधानी रोम आहे. जर्मनीची राजधानी काय आहे? बर्लिन आहे. इजिप्तची राजधानी कैरो आहे. आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने त्यांची राजधानी काय आहे? तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC ही अमेरिकेची राजधानी आहे, न्यूयॉर्क नाही. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. बघा, आपण जर ट्रेंड बघितला तर 2019ला पण आपल्याला कशावर प्रश्न आलता बघा. 2019ला आपल्याला रोम, बर्लिन, हॅम्बुर्ग, म्युनिक म्हणजे जे मोठी युरोपातले हे आहेत, युरोपातील देश आहेत, तर त्यांच्या राजधान्या ह्या विचारल्या होत्या. आणि येथे बघितलं तर युरोपातील देश आहेत, काही आफ्रिकेतील देश आहेत, अमेरिकेतील देश आहेत, तर त्यांच्या राजधान्या. म्हणजे जवळपास आपल्याला जे महत्त्वाचे देश आहेत आणि त्यांच्या राजधान्या आहेत तर त्या पण आपल्याला वाचाव्या लागतील. आता हा बघा, मॉन्टेस्क्यू, रुदरफोर्ड, रुसो, वॉल्टेअर. याच्यातील तुम्ही 8वीचा अभ्यास करताय, तुम्ही रुदरफोर्डचं नाव ऐकलं असेल, बाकी कुणाचंच नाव ऐकलेलं नसेल. मॉन्टेस्क्यूचं नाव ऐकलं नसेल, रुसोचं ऐकलं नसेल, वॉल्टेअरचं नाव ऐकलं नसेल. म्हणजे तुम्ही नाव फक्त कुणाचं ऐकलंय? रुदरफोर्डचं. उत्तर काय आहे? रुदरफोर्डच आहे. मग बाकीचे 3 कोण आहेत? आता रुदरफोर्ड कोण आहेत? तर आपण हे विज्ञानाच्या पुस्तकात नाव ऐकलेलं आहे की रुदरफोर्डने
इलेक्ट्रॉनसाठीचा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन याचे आपण ज्यावेळेस वाचतो थेरीज, त्यावेळेस रुदरफोर्डची थेरी आपण वाचतो. म्हणजे रुदरफोर्ड कोण होते? शास्त्रज्ञ होते. मग मॉन्टेस्क्यू, रुसो आणि व्हॉल्टेयर हे कोण आहेत बघा? तर हे आहेत विचारवंत. हे कोण आहेत? हे विचारवंत आहेत. म्हणजे येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट कोणती आहे की आपल्याला जे नाव माहिती आहे ते नाव लिहून येऊ शकतो आपण, बाकीचे वेगळे असू शकतात. आता येथे पण तुम्ही ज्यावेळेस भूगोल वाचताय, भूगोलमध्ये तुम्ही अँडीज हे वाचलेलंच असेल. अँडीज काय आहे बघा? अँडीज ही पर्वतरांग आहे. आपण ज्यावेळेस जगाचा भूगोल वाचतो त्यावेळेस आपण दक्षिण अमेरिकेतील पर्वतरांग अँडीज आहे, उत्तर अमेरिकेतील पर्वतरांग रॉकी आहे, भारतातील हिमालय आहे. तर अशा ह्या पर्वतरांगा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस ही पर्वतरांग आपण वाचतो. पण टायबर, ड्यून्यूब आणि स्प्री ह्यांची नावं काय आपण वाचलेली नाहीत. पण हे काय आहेत? तर ह्या आहेत नद्या. ह्या काय आहेत? नद्या. आणि ही पर्वतरांग आहे म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघू. परिघ, जीवा, रुंदी, व्यास. आता परिघ म्हणलं की मला काय आठवतं बघा? वर्तुळाचा परिघ असतो. ठीक आहे. जीवा काय असते? वर्तुळातच जीवा असते. व्यास काय असतो? सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असते. पण रुंदी, रुंदी म्हणलं की मला लांबी आणि रुंदी असे ही गोष्ट आठवते. म्हणजे ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ह्या वर्तुळाशी संबंधित आहे. रुंदी ही गोष्ट वर्तुळाशी संबंधित नाही म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. देश, नदी, नाव, गंगा. आता आपण म्हणू शकतो की भारत देश, परत आपण म्हणू शकतो की भारत देश म्हणू शकतो, बांगलादेश म्हणू शकतो, श्रीलंका हा पण एक देश आहे. नदी, गोदावरी नदी आहे, तापी नदी आहे, नर्मदा नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे. नाव तर वेगवेगळी नावं आहेत. जसं युनिव्हर्सल हे आपलं क्लासचं नाव आहे, स्वप्नील नाव आहे, शंभू नाव आहे, अशी वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे देश, नदी, नाव हे काय आहे? हे सामान्य नाम आहेत. हे कसले नाम आहेत? सामान्य नाम आहेत. आणि गंगा हे कसलं नाव आहे? विशेष नाम आहे. हे कसलं नाम आहे? विशेष नाम म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया आपण. इन्सेंट, भास्कर, चंद्र, IRS. आता मला जरी काहीच माहीत नसेल तर मला एक माहिती की चंद्र म्हणजे पृथ्वीचा काय आहे? तो पृथ्वीचा ग्रह आहे तो. ठीक आहे. तर आपल्याला येथे लक्षात आलं की चंद्र हा उपग्रह आहे पृथ्वीचा. भास्कर आहे का उपग्रह? नाही. इन्सेंट आहे का? नाही. IRS आहे का उपग्रह? नाही. असंही काढू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याला याच्याबद्दल माहीत नसेल तर अजून एक मी सांगतो की इन्सेंट, भास्कर आणि IRS हे कृत्रिम उपग्रह आहेत. हे कसले उपग्रह आहेत? आणि हा नैसर्गिक उपग्रह आहे. त्याच्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा. कबड्डी, सूरपारंबी, क्रिकेट, बुद्धिबळ. आपण ज्यावेळेस टीव्ही बघतो, टीव्हीवर आपण कबड्डी हा खेळ बघतो, क्रिकेट पण हा खेळ बघतो, बुद्धिबळाचे पण सामने बघतो. पण सूरपारंबीच्या कुठं कॉम्पिटिशन भरवल्यात ऐकलं का? की सूरपारंबीच्या कॉम्पिटिशन. आता जे नवीन 8वीची मुलं आहेत त्यांना सूरपारंबी हा खेळ हे सुद्धा माहीत नाही. सूरपारंबी हा खेळ होता आणि तो म्हणजे आपला देशी खेळ आहे. कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ हे कसे खेळ आहेत? तर हे नॅशनल खेळ आहेत. आता एखादा मुलगा लॉजिक काय लावू शकला असता की सूरपारंबीच्या ऐवजी जर दुसरा खेळ आला असता, समजा टेनिस असतं हे, तर याचं उत्तर काय आलं असतं? तर याचं उत्तर बुद्धिबळ आलं असतं. मग बुद्धिबळ काय आलं असतं? कबड्डी आपण मैदानी खेळ आहे, टेनिस पण मैदानी खेळ आहे, क्रिकेट पण मैदानी खेळ आहे, बुद्धिबळ हा बैठी खेळ आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रश्नामधील पर्याय बदलतील त्यावेळेस तुमचं उत्तर पण बदलेल. येथे सूरपारंबी हे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. कुडी, कर, वपू, अंग. आता मला एक माहिती की वपू आणि अंग हे समानार्थी शब्द आहेत. अंगचा समानार्थी वपू आहे, वपूचा समानार्थी कुडे आहे, पण करचा समानार्थी काय आहे? हात. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बाकीचे कुडी, वपू, अंग हे समानार्थी शब्द आहेत.
पुढे बघा फणस, सीताफळ, पपई, आंबा. आता मी जर विचार केला की फणस पण भारतात उगवतं, सीताफळ, पपई, आंबा हे सगळे आपल्या महाराष्ट्रातील आहेत, भारतातील आहेत. दुसरी गोष्ट, फणस हे कोकणात असतं, आंबा पण कोकणात असतो. ठीक आहे, म्हणजे मी जागेवरून पण ते फळ डिसाईड नाही करू शकत आहे. मग अजून काय लॉजिक असेल बघा, की फणस मी ज्यावेळेस कापतो त्यावेळेस फणसामध्ये अनेक बिया असतात, अनेक बिया असतात. सीताफळमध्ये पण अनेक बिया असतात, पपईमध्ये पण अनेक बिया असतात, पण आंब्याला फक्त एकच कोय असते. ठीक आहे, एकच बी असतो आंब्याचा, म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने आपल्याला ते लॉजिक लावावे लागेल. आता बघा ट्विटर आपण म्हणतो बघा, याने ट्विट केले, त्याने ट्विट केले, म्हणजे काय की त्याने मेसेज टाईप केला आणि टाकला. व्हॉट्सॲप पण लोक मेसेज टाईप करतात, पाठवू शकतात. फेसबुक वर पण एकमेकांना मेसेज पाठवू शकतात. पण यूट्यूबवर आपण व्हिडिओज बघतोय आणि कमेंटच करतोय. आता कमेंट कुणाला जाते माहिती का, म्हणजेच काय की आपण 1 to 1 कन्व्हर्सेशन करू शकतो. म्हणजे ट्विटर, व्हॉट्सॲप, फेसबुक हे सोशल मीडिया आहेत, एकमेकांना बोलण्याचं साधन आहे. ठीक आहे, आपण एकमेकांशी संवाद करू शकतो त्याच्यावरून. पण जे यूट्यूब आहे ते एकमेकांना आपण बोलतोय, पण एकमेकांशी संवाद पण साधतोय, पण तो कसा आहे, तो इनडायरेक्ट आहे. ट्विटर, व्हॉट्सॲप आणि फेसबुकचा संवाद कसा असेल, तो डायरेक्ट असेल. उत्तर येईल यूट्यूब, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघा, माऊस, CPU, CD, मॉनिटर. आता माऊस म्हणजे उंदीर असा अर्थ नका काढू. उंदीर असा अर्थ काढला तर मग प्रश्नाचाच अर्थ चेंज होईल. ठीक आहे, आता लक्षात घ्या की माऊस हा मराठीत दिला असता उंदीर, तर आपण उत्तर उंदीरच लिहिलं असतं, मग खाली आपण बघितलंच नसतं. मग आता लक्षात घ्या की माऊस कशाचा पार्ट आहे हो, कॉम्प्युटरचा पार्ट दिसतंय. CPU मग कॉम्प्युटरचाच पार्ट आहे. मॉनिटर हा पण कॉम्प्युटरचाच पार्ट आहे. पण CD, आता खूप मुलांना CDच माहीत नसेल. अशी गोलाकार CD मिळायची बघा, आणि ते आपण मूवीज हे ते असायचे त्याच्यामध्ये, आणि ते आपण प्ले करायचो, तर त्याला म्हणतात CD. पर्याय क्रमांक 3 CD येईल, कारण की तो कॉम्प्युटरचा भाग नाही. बाकीचे 3 हे कॉम्प्युटरशी रिलेटेड आहेत. आता सुंदर मुलगी असं आपण म्हणू शकतो, चांगले मुले आपण म्हणू शकतो. ठीक आहे, छान मुलगा असं पण म्हणू शकतो आपण. पण हुशारी मुलगा, हुशारी मुलगी असं नाही म्हणू शकत ना. म्हणजे सुंदर हे काय आहे, सुंदर काय आहे, विशेषण. सुंदर काय आलं, सुंदर हे विशेषण आहे. चांगले हे पण विशेषण आहे. छान हे पण विशेषण आहे. म्हणजे मला हे 3 काय मिळाले, हे विशेषण मिळाले. मग हुशारी काय आहे, तर हुशारी हे नाम आहे. हुशारी काय आहे, नाम. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण पहिले 20 प्रश्न या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. तर पुढील 23 प्रश्न आपण पुढील लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपला व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.